मार्गशीर्षातील कृष्ण पक्षातील अष्टमीला काळभैरवांची जयंती येत असते. यावर्षी ती जयंती 23 नोव्हेंबर 2024 रोजी आलेली आहे. या दिवशी आपण कालभैरव जयंती साजरी करायची आहे. तसे पाहिले तर कालभैरव म्हणजेच महादेवांचेच रूप होय. आपल्या परिसरामध्ये जर काळभैरवाचे देऊळ नसेल तर आपण कालभैरव जयंती आपल्या घरामध्ये कशी साजरी करू शकतो ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कालभैरव म्हणजेच महादेवांचे रूप होय. मग आपण घरातील पिंडीवर खालील वस्तूंचा अभिषेक केल्यानंतर त्याचे फळ तुम्हाला खालीलप्रमाणे मिळू शकेल. जर तुम्ही स्नान करून घरातील पिंडीवर तुमच्या घरी खूप आजारपण असेल तर मधाचा अभिषेक करू शकता. जर तुमच्या घरामध्ये पैशांची कमतरता असेल तर तुम्ही त्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर दूध आणि तुपाचा अभिषेक करू शकता. त्यामुळे घरातील पैशाची कामे नक्कीच होतील. घरात सतत भांडणे होत असतील, तंटे होत असतील, क्लेश निर्माण होत असतील तर त्या दिवशी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर साखरेचा अभिषेक करावा. तुमच्यावर जर साडेसाती असेल, शनीची कुदृष्टी असेल, कोणतीही शनीची महादशा चालू असेल तर तुम्ही त्या दिवशी शंकराच्या पिंडीवर काळ्या तिळाचा अभिषेक करू शकता. त्या दिवशी तुम्ही कोणतीही गोड चपाती बनवायची आहे, गोड पोळी बनवायची आहे. मग ती पुरणपोळी असेल किंवा सांज्याची पोळी असेल किंवा गुळाची पोळी असेल, तुम्ही कोणतीही गोड पोळी बनवून त्या दिवशी कुत्रा किंवा कावळ्याला खायला घालायची आहे. जर ती कुत्र्याने रोटी लगेच खाल्ली तर तुमचे कोणतेही मोठे काम अगदी सहजासहजी त्या वर्षी होणार आहे हे समजून जावा. जर तुमची साडेसाती चालू असेल तर तुम्ही हा कुत्रा किंवा कावळ्याला नैवेद्य नक्कीच दाखवायचा आहे. त्या दिवशी तुम्ही ओम कालभैरवाय नमः हा 108 वेळा मंत्र दिवसात कधीही म्हणायचा आहे. आणि शिवाय कालभैरव अष्टक ज्याचा व्हिडिओ मी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर यापूर्वीच टाकलेला आहे. हे कालभैरव अष्टक या दिवशी तुम्ही कमीत कमी 1 वेळा 11 वेळा तुम्हाला जसे जमेल तसे म्हणायचे आहे. जर तुमच्या घराशेजारी काळभैरवांचे देऊळ असेल तर त्या देवळात तुम्ही दुपारी 4 नंतर दर्शनाला जायचे आहे. त्या दिवशी तुम्ही दर्शनाला जाताना बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत आणि कांद्याची पात हा नैवेद्य शक्य असेल तर घरच्या महादेवाला दाखवा. जर देऊळ असेल तर देवळात जाताना घेऊन जा. देवळात जाताना तुम्ही आठवणीनं मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे देवळात लावायचा आहे. त्यासाठी घरातूनच जाताना मोहरीचे तेल घेऊन जायचे आहे. एक मातीची पंती घेऊन जायची आहे आणि तुम्ही तिथं तो दिवा देवळात लावायचा असेल. आणि जर देऊळ नसेल तर घरच्या महादेवाच्या पिंडीसमोर तो दिवा लावला तरी चालेल. काळे तीळ, काळे उडीद घरच्या महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचे आहेत किंवा देवळात काळभैरवांना अर्पण करायचे आहेत. आणि त्या दिवशी आठवणीनं खडीसाखरेचा नैवेद्य तिन्ही सांजेला महादेवांना किंवा काळभैरवांना, देवळातल्या काळभैरवांना अर्पण करायचं आहे. या पद्धतीनं आठवणीनं मार्गशीर्षातील कृष्ण पक्षातील अष्टमीला म्हणजेच 22 नोव्हेंबर 2024 रोजी मी सांगितलेल्या वस्तू काळभैरवांना अर्पण करा किंवा महादेवाच्या पिंडीला अर्पण करा आणि मी सांगितलेल्या पद्धतीनं शिवलिंगावर अभिषेक करा. तुमचे प्रश्न हमखास सुटतील. आणि अशाच पद्धतीचे अनेक धार्मिक सण, उत्सव, रीतिरिवाज तसेच जीवनात येणाऱ्या अडीअडचणीवरील उपाय व तोडगे पाहिजे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.